कोर्सेस इन पुणे असं जर मी गुगलवरती सर्च केलं तर इथं बघा तुम्हाला काय वेबसाईट रँकिंग दिसतात. ह्याच्यासमोर स्पॉन्सर लिहिलेलं म्हणजे हे गुगलला आपण पेड केलंय. ह्याला बोलतात गुगल ॲड किंवा सर्च इंजिन मार्केटिंग. इथं जे दिसतंय त्याला लोकल एसईओ बोलतात. म्हणजे पूर्ण पुण्यातलेच फक्त जिओग्राफिक लोकेशन आणि बिझनेस विजिबल झाले. तिथं वेबसाईट विजिबल झाली का रँकिंग नाही. तर एसईओ ह्याला बोलतात. हे कसं दिसतंय द डिजिटल NMD.com. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट आहे. बोस्टन इन्स्टिट्यूट अनालिटिक आहे. नंतर PIIDM आहे. नंतर काय मशीन लर्निंग कोर्सेस हे काय आहे, हे ज्या वेबसाईट आहेत त्या रँकिंग झाल्या. वेबसाइट रैंकिंग झाली का पेज रैंकिंग झाले हे पण चेक करावं लागेल. रिप को ना देखो उसके इंटरसेक्शन को देखो. यहाँ पे thedigitalnmd.com/data-science courses. ही जी वेबसाईट आहे, हे जे पेज आहे, तर ते किती कीवर्डला रँकिंग होईल पूजा शिंदे, तर ते कशावरती डिपेंडेंट असतं? त्याच्या नॉलेजवरती किंवा त्याच्यामध्ये कंटेंट किती. पूजा शिंदेला जर इतिहासातला क्वेश्चन विचारला तर ती सांगू शकते का? विज्ञानाचा विचारला तर ती सांगू शकते का? गणितातला विचारला तर ती सांगू शकते का? हे कशावरती डिपेंडेड आहे? तिने मास्टरला किती अभ्यास केलाय, तिच्याकडे किती नॉलेज आहे ते. मग आपली वेबसाईट कोणत्या कोणत्या कीवर्डसाठी रँकिंग होणार हे कशावरती डिपेंडेंट असेल, तर त्या वेबसाईटच्या आतमध्ये कंटेंट किती मोठा आहे. काय कंटेंट किती मोठा आहे. मग तुम्हाला कंटेंट किती असेल, जर कंटेंट जर 20,000 लाईनचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी काय करणं गरजेचं आहे? 2 ते 3% टक्के म्हणजे 100 वर्डचा जर कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये 2 ते 3 काय असणं गरजेचं आहे? कीवर्ड असणं गरजेचं आहे. तुम्ही गाडी रिक्षा घेतली, तर रिक्षा 2 लिटरमध्ये पण पिंपरीवरून जाऊन येईल. तुम्ही जर MG घेतली तर 4 लिटरमध्ये जाऊन येईल. तुम्ही जर फॉर्च्युनर घेतली तर 6 लिटरमध्ये जाऊन येईल. तुम्ही जर एरोप्लेन घेतलं तर 50 लिटर लागेल पिंपरीला जायलाच. मग तुमचं इंजिन किती मोठं आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे की तुम्हाला इंधन किती लागणार आहे ते. मग मला हेच बोलायचं आहे की आपल्या कंटेंट किती लागणार आहे, किती कीवर्डला तुम्हाला रँकिंग करायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला कंटेंट लागणार आहे. मग माझी इन्स्टिट्यूट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेलाच का रँकिंग होती? कारण माझं जे टायटल जे दिसतंय, जे हृदय दिसतंय, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर त्या हृदयामध्ये जर असं लिहिलेलं असतं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस, तर ही वेबसाईट कशासाठी रँकिंग झाली असती? डेटा सायन्स कोर्सेसला झाली असती. सगळ्यांना समजतंय? का समजतंय तुम्हाला? हॅलो? हा बोला ना. हो आहे ना. NMD प्रायव्हेट लिमिटेड, NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च करा ना गुगलवर. हो. NMD प्रायव्हेट लिमिटेड आणि NMD इन्फोटेक. हो. हो. हो, बरोबर. हो, हो, बरोबर. आपले पुणे न्यूज. हो. पण ते काही एवढं कन्सिडर नाही. ते फक्त असं अवेअरनेससाठीच आहे आपले पुणे न्यूज. हां, न्यूज. हां. आपले पुणे न्यूज. APLANEWSS. हां, NEWSS न्यूज. आपले पुणे न्यूज. हां, डबल एस आहे. हो. हो, हो, बरोबर, बरोबर. नंतर दुसरं जे होतं NMD इंटिरियर. हां. हं. नाही, नाही. ते दुसरं आहे. वेबसाईट येते.
एक नंबरलाच. नाही, नाही. नाही. आपलं पुण्याचंच आहे. हो. ठीक. आता बघा, आपण NMD इंटिरियर्स टाकलं आणि जर दुसऱ्याचं जर आलं, तर आपल्याला काय व्हॅल्यू आहे का? मग आपल्याला इम्पॉर्टंट म्हणजे काय, आपण Googleवरती असलो पाहिजे. आता NMD इंटिरियर स्टुडिओ आहे. हे आपलं आहे. का नाही आहे आपलं? मग जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतात आणि जर तुम्हाला तुमची वेबसाईटच जर एक नंबरला दिसत नाही, तर चांगलं वाटतंय का? वाटतंय का? नाही वाटत. मग आता मी तुम्हाला काय करणार आहे, आपल्याला ऑन द स्पॉट म्हणजे तुम्ही आता कोर्स करताय, लगेच प्रत्येकाला एक-एक साईट दिली आणि ते त्यांनी रँकिंग करून दाखवली. कॉन्फिडन्स वाढेल का कमी होईल? वाढेल. मग आता मी BR इंटिरियरचं टाकतो. काय करतो? BR इंटिरियर. BR इंटिरियर. 1 महिन्यापूर्वी काहीच नव्हतं. मुजीबनी हे सगळं क्रिएट केलेलं आहे. हे जे BR इंटिरियर आहे कोणाचं आहे? हे फ्लोअर, घरं हे त्यांनी तयार केलेलं आहे. बरोबर आहे का? हे कोणी तयार केलेलं आहे? मुजीबनी तयार केलेलं आहे. आता हे त्यांची वेबसाईट पण एक नंबरला आली. BR इंटिरियर. पण त्यांचं बिझनेसचं नाव टाकल्यामुळं ते BR इंटिरियरला आली. आली का? आणि इथं खाली कुणी डेव्हलप केली हे पण तुम्हाला समजतंय का? डेव्हलप अँड डिझाइन बाय NMD प्रायव्हेट लिमिटेड टाकायला पाहिजे का नाही? मग ह्यांनी का नाही टाकलं? जेव्हा आपण वेबसाईट्स रँकिंग करतो हं. तेव्हा जर कॉम्पिटिटर तिथे लेस असतील म्हणजे हां, बरोबर आहे. तुम्हाला जर इथून पिंपरीला जायचंय आणि पिंपरीला जात असताना जर रस्त्याने गर्दी नसेल, तर तुम्ही कमी वेळेमध्ये पोहोचणार. तसंच जर जर तुम्ही काय इंटिरियर्स 2 BHK इंटिरियर नियर बाय मी, 2 BHK फ्लॅट्स प्रीमियम इंटिरियर इन पुणे असं जर कीवर्ड सर्च केले आणि त्याच्यासाठी जर कॉम्पिटिशन कमी असेल, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डेटा सायन्स कोर्सेस, 2 BHK फ्लॅट्स यासाठी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. कॉम्पिटिशन जर जास्त असेल, तर काय लागतं जास्त तुम्हाला? मेहनत जास्त लागते. मग टाईम पण जास्त लागणार. मग एका कीवर्डला किती वेळ तुम्हाला टाईम लागणार आहे? हे कशावरती डिपेंडंट असणार आहे? कशावरती डिपेंडंट असणार आहे? हां? कंटेंटवरती डिपेंडंट असणार आहे आणि कॉम्पिटिशनवरती. हॅलो? हां, बोला. हां, एकच मिनिट हां, मॅडमला लाईनवर घेतो. कशावरती डिपेंडंट आहे? आपली वेबसाईट किती दिवसात रँकिंग होणार आहे? हे कशावरती डिपेंडंट आहे तू सांग? वेदांत? इन्फॉर्मेशन सांगा ह्यांना. आपलं कंटेंट कीवर्ड किती त्याच्यात एका वेबसाईटला किती दिवस लागेल हे कशावरती डिपेंडेंट आहे ते सांग. हेडलाईन आपली वेबसाईट किती दिवसावरती रँकिंग होईल हे कशावरती डिपेंडेंट आहे? ते कॉम्पिटिशनवरती डिपेंडेंट आहे. समजलं ना? तर मग कॉम्पिटिशन कशी चेक करायची तू सांग पूजा शिंदे. तू शोसाठी बसते का ऑफिसमध्ये? मग तू सांग. तू सांग. कम्पॅरिझन टू लिंक आपली वेबसाईट किती दिवसात रँकिंग होणार आहे आणि त्याला किती वेळ लागणार आहे हे कशावरती डिपेंडेंट आहे? कीवर्ड रिसर्च. मग कीवर्ड रिसर्च करायला सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला मी इथं उबर सजेस्ट टाकायला सांगितलं होतं. काय टाकायला सांगितलं होतं? तुम्ही ह्याचा अर्थ अभ्यास करत नाही. आणि इथं कीवर्ड टाकणं. मला आता टाकायचं आहे 2 BHK फ्लॅट्स कीवर्ड ॲक्टिंग कोर्सेस. ॲक्टिंग कोर्सेस इन पुणेला किती वेळ लागेल रँकिंग व्हायला? तू सांग म्हणजे. बघून सांग. मनाने सांग बरं किती वेळ लागेल. अंदाजपंचे जर तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वेश्चन असं विचारतील की माझा बिझनेस आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी. या कीवर्डसाठी एक नंबरला रँकिंग होण्यासाठी किती दिवस लागेल? का बरं?
का लागल? त्याचं तुमच्याकडे प्रूफ पाहिजे ना. असं कुठं उचलली जीभ लावली टाळ्याला, उचलली चप्पल मारली फेकून. तुम्हाला फुकणीने हाणलंय कधी कोणी घरच्यांनी? त्याच्यामुळेच लक्षात बसत नाही का? उद्यापासून मला इथं उलथनं वगैरे घेऊन यावं लागेल हाणायला तुम्हाला. हे शिकवलेले परत शिकवायची गरज पडते का? ह्यांनी सांगितलं 3 महिने. 3 महिने 3 दिवस. 3 महिने 3 दिवस. मग तुम्हाला असं पूर्ण करून दाखवावं लागतं, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं. तुमचं लक्ष गावाला गेलंय का? का रील बनवण्यामुळे वेळ भेटत नाही अभ्यास करायला? रील स्टार बनायचे सूरज चव्हाण सारखं? हा? बिग बॉस मध्ये जायचंय का? ह्याला काय आहे आता हे 2.4K काय आहे सांग बरं? किती दिवसात? 1 दिवसात. मग 3 महिने 3 दिवसात तेवढा कीवर्ड सर्च केला. चांगलं आहे तुमचं जनरल नॉलेज. पेपर उलटा वाचत होतात काय तुम्ही? पासच कसे झालात तुम्ही मला हे पंचायत पडते. का क्वेश्चनच खाली लिहिला परत? का तू पुढं असायची तुझ्या अंकिता शिंदे? हा? मग कसं काय पास झाली ती? ते बाकीचे पण पास. मग इथे लिहिलंय सर्च व्हॅल्यू मंथली सर्चेस आहेत ते. किती? एका महिन्याला किती लोक सर्च करतात? 2400. मग एका दिवसाचे किती लोक येतील आपल्या वेबसाईट वरती जर 1 नंबरला आलं तर? हा, म्हणजे काय? 2400 लोक आपल्याला सर्च करतात. जर आपण 1 नंबरला दिसलं तर आपल्या वेबसाईट वरती क्लिक किती येतील? 2400 लोक क्लिक करू शकतात जर 1 नंबरला आलं तर. प्रॉबिलिटी ना. 80 लोक एका दिवसात. मग त्याच्यामध्ये 30% लोक आपल्या वेबसाईट वरती इन्क्वायरी येतात, व्हिजिट करतात. मग 204 चे 30% किती होत आहे? 800. किती होत आहे? 800. बरोबर आहे ना? 600 प्लस 680, 660, 720 लोक आपल्या वेबसाईट वरती येतील का? कारण जर हे कीवर्ड रँकिंग 720 जर लोक वेबसाईट वरती आले एका महिन्याला येतील हा, एका दिवसात नाही. मग त्याच्यातले 30%, 720 चे 30% किती होतात? 210 लोक आपल्या लीड येतील. मग 210 लीड आले तर त्याच्यातले 90% 80% ऍडमिशन होतील. म्हणजे किती ऍडमिशन होतील? 180 ऍडमिशन होतील. मग 180 ऍडमिशन झालं तर 30,000 रुपयांनी 100 ऍडमिशनचं 30 लाख होतात. म्हणजे किती रेव्हेन्यू जनरेट होतोय? फक्त एसईओ मध्ये. मग त्याच्यासाठी रँकिंग का करणं गरजेचं आहे? आणि तुम्हाला दुसरं जर खाली विचारलं किती दिवसात रँकिंग, तर एसईओ डिफिकल्टी 31 आहे. मग 31 ला मल्टिप्लाय बाय 3 करायचं. जर तुमची जर एसईओ डिफिकल्टी 50 असेल तर किती दिवस लागतील? तू सांग. एसईओ डिफिकल्टी जर 50 असेल तर 5 महिने. एसईओ डिफिकल्टी जर 51 असेल तर 5 महिने 3 दिवस. एसईओ डिफिकल्टी जर 72 असेल तर किती दिवस लागेल? 7 महिने 6 दिवस. एसईओ डिफिकल्टी जर 25 असेल तर किती दिवस लागेल? हा, तुला कन्सेप्ट नाही कळालं तर परत काय फायदा आहे का? तुला कळालं का? एक्झाम्पल तर इथं मी ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे टाकतो. आता इथं इन पुणे काढून टाकतो. आता किती दिवस लागेल? तुला समजतंय का? एसईओ डिफिकल्टी जर 1 असेल तर किती दिवस लागेल रँकिंग व्हायला? समजून घे ना. 10 ला 1 महिना आहे. म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 करायचं आहे आपल्याला. 1 असेल तर किती दिवस लागेल? 3 दिवस. 2 असेल तर किती दिवस? तुला 3चा पाढा येतो? 6 दिवस. 3 जर असेल तर 9 दिवस. मग तुझी डिफिकल्टी 33 आहे तर किती दिवस लागेल?
महिने 9 दिवस. मग तू का असं करतोय? तुझी एससीओ डिफिकल्टी 76 असेल तर किती दिवस लागेल? 76 असेल तर हा 7 महिने 9 दिवस. तुला 9 लय आवडतो का? 76 मग तुला पुढल्या 6 अंकाला 3चा पाढा येतो ना तुला 10 पर्यंत. 6 इंटू 3 किती होतात? 6 त्रिक 21. मग किती? 7 महिने. पहिला जो नंबर येतो ना तुला 18 आला. 18 जर असेल तर 18 मध्ये 1 आहे तर 1 महिना 24 दिवस. 8 त्रिक 24. तुला जर 97 असेल तर किती दिवस लागेल? 97 असेल तर हा मग तुला 97 इंटू 3 नाही करायचं तर 9 महिने 9 महिने 7 त्रिक 21 दिवस. 21 दिवस. आता राहील का लक्षात? मग मी इथं आता टाकलं डेटा सायन्स कोर्सेस इनपुट. आता किती दिवस काय झालं? 97 ला 9 महिने 21 दिवस. अरे उलट त्यांनी आपल्याला सोपं सांगितलं अजून. आता ह्याला सांग एससीओ डिफिकल्टीला काय आता किती लागेल? बोल ह्या कीवर्ड साठी किती लागेल? एससीओ डिफिकल्टी 12 आहे. पोझिशन तू सांग. थांब तिला सांगू दे आता काहीच नका बोलू. तिने जर उत्तर नाही सांगितलं तर मी नरेंद्र मोदीला फोन करून सांगाल की हिला जनगणनेत आहे ना काउंटच नका. सांग की. मी तुला तेच सांगितलं तू काय करायचं माहितीये का? वरती पाय आणि खाली डोकं करून तू बसत जा लेक्चरला. 2 महिने लागेल. बरोबर. तुम्ही हुशार आहे तर ती कसं काय हुशार नाही? विचार काय करणार? कशाला चुकीचं सांगितलं तुम्ही? मला पण ते वारचं पाडायचे बारकाले पोरं सांगितलं. 1 महिना 6 दिवस एवढं सिंपल येत नाही म्हणल्यानंतर तुम्ही गणपतीची पूजा करणं बंद केलंय का? हा मंगेश काय तू शिकवित नाही का त्यांना? मग मेडिटेशन करत जा ना तुम्ही. मग काय फायदा आहे तुमच्या जीवनात येऊन? ठीक आहे आपण एससीओ वरती जाऊ. एससीओ चे किती टाईप मेथड असतात? 3. कोणत्या कोणत्या? व्हाईट हॅट एससीओ म्हणजे काय? त्याच्यामध्ये म्हणजे व्हाईट हॅट आपण यूज करतो. मी तिला आतापर्यंत 170 क्वेश्चन विचारल्यात त्यातले एका पण क्वेश्चनचं तिने आन्सर दिलं नाही. तिला काय विचारले माहिती का? व्हाईट हॅट एससीओ म्हणजे काय? तिचं उत्तर काय आहे? व्हाईट हॅट एससीओ म्हणजे त्याच्यात व्हाईट हॅट एससीओ यूज करतात. बरं नाही म्हणले त्याच्यात दूध यूज करतात का? तर दूध व्हाईट असतं. मग काय माहिती? मग मला पण असंच व्हायचं. पंचायत समितीची कामं काय? म्हणजे असे क्वेश्चन यायचे की पण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायाधीशाच्या पात्रतेच्या अटी काय? तो नागरिक असला पाहिजे. कोणाचा नागरिक? त्याचं वय पूर्ण पाहिजे. किती वय पूर्ण पाहिजे? मग 18 वर्षाचं मतदान करू शकत नाही. कसं काय मतदान नाही? ते सेफ असतं म्हणून आपण यूज करतो व्हाईट हॅट एससीओ. आणि ते ग्रामपंचायत सदस्य तुमचं ते काय भाऊ उभा राहिला होता पडला का? सर्च इंजिनच्या ह्याच्यानुसार आपण ते यूज करतो व्हाईट हॅट. गुगल शिकायचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते आपण फॉलो केले. व्हाईट हॅट एससीओ म्हणजे की वी फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. माहिती मला तुम्हाला एक्सप्लेन करते येत नाही. मी सांगते इंटरव्ह्यू घ्या माझ्या शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही शेवटचा दिवस येऊ देणार नाही त्याच्या आधीच गायब होतात कडकडाने. बरोबर. मग ही का कन्फ्युज होत नाही? प्रत्येक माणूस सेम थोडे असतो ना सर. ठीक आहे. एससीओ चे टाइप किती असतात? कोणते? व्हाईट हॅट, ग्रे हॅट आणि ब्लॅक. बघितलं. आता हे 171वा क्वेश्चन त्याचं पण चुकीचं आन्सर दिले.
मग काय करावं मी, तुम्ही इथं ईट ठेवत मी डोक्यात टाकून घेत जाईन दगड. ज्याचं करावं नीट तेच म्हणते डोक्यात टाकेन वीट. मग काय करायचं? चेतक क्षमता नाही का तुमच्याकडे? जास्त तिखट बिकट खातात का तुम्ही? सांग बरं तू. हिला येतंय, ही कधी क्लासला नाही येऊन हिला येतंय आणि ही दररोज क्लासला येते आणि सकाळी 11 पासून संध्याकाळी 7 पर्यंत बसते तरी आहे 5 पर्यंत, तरी पण तिला यायला काय. व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट हे काय तर मेथड आणि टाइप्स काय येतं ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल. ऑन पेज एसईओ हा 70% इम्पॉर्टंट असतो, ऑफ पेज हा 20% इम्पॉर्टंट आहे, 5%. मग आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं की डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ही किती कीवर्डसाठी रँकिंग होईल, त्याच्यामध्ये कंटेंट किती आहे त्याच्यावरती रँकिंग होईल. बरोबर आहे. दुसरं मी तुम्हाला कीवर्ड टाकून दाखवला डेटा सायन्स कोर्सेसचा. आता इथं मी डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचा टाकतो. ही किती पेजला रँकिंग किती कीवर्डला रँकिंग होऊ शकते, प्रॉबॅबिलिटी काढायची. तर कशी काढणार? ह्या वेबसाईटची. ह्याच्यावरती मी क्लिक केलं तर आता तुम्ही सांगा की हे जे पेज आहे वेबसाईटवरती पेजेस रँकिंग होतं, तर हे किती कीवर्डला रँकिंग होत असेल. कसं फाइंड आउट करणार? कॅल्क्युलेशन करायचंय. कसं कॅल्क्युलेशन करणार? किती कीवर्डला रँकिंग होण्याची प्रॉबॅबिलिटी एवढ्या त्याच्यामध्ये 5,00,000 कीवर्डला रँकिंग होईल का ही वेबसाईट? बरोबर आहे. पहिले ते काय करावं लागेल, हा कंटेंट किती आहे ते चेक करावं लागेल. मग मी काय करणार, इथं क्लिक करणार आणि कंट्रोल ए करणार आणि कंट्रोल सी करणार आणि कुठे जाणार मी, कॅरेक्टर काउंटिंग मध्ये का कॅरेक्टर काउंटिंग मध्ये, दोन्ही पण एकच आहे. एंटर केलं, हे आलं, ह्याच्यामध्ये टाकलं. तर मग आपल्याला आता परत पूजा शिंदे उत्तर सांग. विचार करायला सुरुवात करा आतापासूनच तुम्ही. हा कंटेंट किती कीवर्ड साठी रँकिंग होईल? कीवर्ड डेन्सिटी तुम्हाला समजलेली, तुला समजली का ऋषिकेश? कीवर्ड डेन्सिटी किती पर्सेंट असते? 2 to 3%. मग आपल्याकडे 127 काय येतं वर्डचं कंटेंट आहे, बरोबर आहे. मग किती वर्ड त्याच्यातले तुम्हाला हे असणार आहे, कीवर्ड किती असतील? 3 ते 4. 100ला किती? 2 ते 3 आणि 27ला वरती 3 ते 5 कीवर्ड असलं पाहिजे. कंट्रोल. सांगा पूजा शिंदे, आता तुम्ही उत्तर द्यायचं. 4174 वर्डचा कंटेंट आहे. तर हा जो कंटेंट आहे तो किती ह्याला रँकिंग होईल, किती कीवर्डला रँकिंग होऊ शकतो हा? बोल. ऑनलाईन वाले आहेत का? सांग रे बाबा. समृद्धी 3% काढायचं. 4000चं 3% किती होतं? म्हणजे 80 ते 110 कीवर्डलाच फक्त तुमचं काय होणार आहे, रँकिंग होणार आहे. सगळ्यांना समजलं? तुम्ही कशाला आलात? 80 ते 110 कीवर्डला 80 to 110 लोक क्रिएट ह्याच्यापर्यंत काय होणार आहे, रँकिंग. आता दुसरं तुम्हाला मी काय सांगितलं, तर हा कंटेंट लिहिलेला आहे. तर मग आपल्याला रँकिंग फॅक्टर, पहिला रँकिंग फॅक्टर काय आहे? एसईओ चे रँकिंग फॅक्टर. व्हॉट आर द रँकिंग फॅक्टर ऑफ एसईओ? पहिलं तर आपण काय, पहिलं तर कीवर्ड आपल्याला रिसर्च करायचे. टोटल किती कीवर्ड आपण रिसर्च करणार? 110. का? कारण कंटेंट किती मोठा आहे आपला, 4000. मग आपल्याला तेवढे कीवर्ड पाहिजे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, ऑन पेज एसईओ मध्ये काय काय असतं? तुम्ही सांगा बिरजू, ऑन पेज एसईओ मध्ये काय काय असतं?
पेज एसईओ मध्ये काय काय असतं? कीवर्ड टायटल मेटा डिस्क्रिप्शन बरोबर. टायटल असतं. आहे का टायटल? काय टायटल तू सांग पूजा शिंदे. तर चेक करा म्हटलं. दिसत नाही तुला काय टायटल? डेटा ट्रान्सफर. आता 173व्या क्वेश्चनचं पण त्यांनी आन्सर चुकीचं दिलं. तर टायटल हे दिसत नाही. मी बोललेली ना आधी चेक करा स्वतः मला. समजलं? टायटल हे दिसत नाही. तर काय करायचं? कंट्रोल यू करून तुम्ही चेक करा म्हणायचं. कंट्रोल यू करून. किंवा ते हेडर सेक्शन मध्ये असतं. हेडलाईन काय आहे याचं? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. H1 टॅग काय आहे? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तुमचं जे हेडलाईन आहे तेच तुमचं H1 टॅग पण असू शकतो. आणि याचा कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे? कीवर्ड प्रॉमिनन्स काय? कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे काय? कीवर्ड प्रॉमिनन्स म्हणजे महत्वाचा कीवर्ड. कशासाठी रँकिंग होणार आहे वेबसाईट? का? कारण तो पहिल्या 30 मध्ये आलाय. कुठं दिसतंय? नाही. आता कीवर्ड कुठे? चुकलं ना. कीवर्ड प्रॉमिनन्स चेंज केला काल. केला का नाही? हो. काय केलं? डेटा सायन्स कोर्स, डेटा सायन्स अँड AI कोर्सेस इन पुणे. मग आता कीवर्ड प्रॉमिनन्स काय आहे आपला? डेटा सायन्स विथ जनरेटिव्ह AI कोर्सेस पाहिजे. आणि AI कोर्सेस केले विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी असिस्टन्स. ग्लोबली रेकग्नाइज सर्टिफिकेशन हँड्स ऑन लाईव्ह प्रोजेक्ट अँड ॲफोर्डेबल. केला कंटेंट. नंतर काय केलंय? डेटा सायन्सचं त्यांनी इंट्रोडक्शन लावलं. एसक्यूएलचा 8वा लेक्चर लावलं. तर पहिला लावायचा डेटा पॉवर घ्यायचं. तर चुकीचं केलंय ते त्यांना सांगा. आता कंटेंट पण एकदम स्पष्ट दिसतोय. आणि हा कंटेंट किती आहे? 4000 वर्डचा आहे. आपल्याला रँकिंग करण्यासाठी वेबसाईट 800+ कंटेंट लागतो. नंतर दुसरं H1 टॅग काय आहे? H2 टॅग काय आहे? H3 टॅग काय आहे? आणि H4 टॅग आहे. H1 to H6 टॅग असतात. मग ह्याला ऑल टॅग दिलेत का? मग आपण आता ह्याचा एसईओ केलाय का नाही केलाय हे कसं चेक करायचं? ऑन पेज एसईओ जर चेक करायचं असेल तर तुम्हाला एक टूल वापरायचा ओरॅक. टायटल म्हणजे हेडिंग चेक करण्यासाठी पिक्सल चेक केलं पाहिजे का? कोणती हेडिंग हो, ते चेक करायला येतं. पिक्सल्स चेक करायला पिक्सेलने नाही चेक करायचं. मी तुम्हाला तो टूल सांगतो तुम्हाला कसं चेक करायचं ते पाहू आपण. आता बघा इथं काय आहे? ओरॅक नावाचा टूल यूज करायचा. ह्याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ते क्लिक करा. ह्याच्यामध्ये फक्त टायटल आणि डिस्क्रिप्शन तुमचं बरोबर आहे का चुकीचं एवढं सांगाल ते. आणि टायटलची लेंथ किती असते? 30 to 50. डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? 90 कॅरेक्टर. मेटा डिस्क्रिप्शन 157 to 168 कॅरेक्टर असते. आणि हे आपण फॉलो करून जर आपल्या पेजमध्ये टाकलं तर त्याला बोलायचं व्हाईट ॲट एसईओ. आणि हे जर फॉलो नाही केलं तर त्याला बोलायचं ग्रे ॲट एसईओ. ओरॅक कशासाठी वापरायचं? ऑन पेज एसईओ. मग आता टायटल टाकलंय का? डिस्क्रिप्शन टाकलंय का? मेटा डिस्क्रिप्शन टाकलंय का? ऑल टॅग टाकलेत का? H1 to H6 टॅग टाकलेत का? H1 टॅग एका पेजमध्ये एकदाच असतो. समजलं? आता ही रँकिंग होईल का वेबसाईट? हा. का? कारण त्याची 70 पेक्षा जास्त प्रेझेन्स आहे. दिसायला पण चांगली. आता ही ती 55 कॅरेक्टर ओके. नंतर इथं काय आहे? हे ओके. हे थोडंसं वाढवायला पाहिजे होतं. प्रिव्ह्यू पण चांगला आहे. समजलं का? ऑन पेजेस हो काल केले मग हां. तर आता ऑन पेज एसईओ चेक केला. आता ऑफ पेज म्हणजे एसईओ ऑडिट करण्यासाठी कोणता टूल वापरतात? पहिला क्वेश्चन विचारला तुम्हाला ऑन पेज एसईओ ऑडिटसाठी कोणता टूल वापरतात? तर त्याचं नाव सांगायचं ओरॅक. तर दुसरा क्वेश्चन विचारला तुम्हाला एसईओ ऑडिटसाठी कोणता टूल वापरतात? तर त्याचं नाव सांगायचं एसईओ ऑप्टिमर. काय वापरायचं? एसईओ ऑप्टिमर. ऑप्टिमायझर पण आहे आणि ऑप्टिमर पण आहे. झालं? एसईओ ऑप्टिमर एक टूल आहे. त्यासाठी काय करावं लागेल? आता आलता का एसईओ ऑप्टिमर? दुसरा काय? एसईओ ॲबिलिटी. आला का?
चिपकून वेबसाईट येतं. गेट फ्री ऑडिट रिपोर्ट. कोणता टूल आहे हा? हॅलो, हा बोला. हो, एकच मिनिट हा, मॅडमला लाईन मध्ये येतो. आलं काय तर स्कॅन होतंय सगळं. पहिल्यांदा बघा लोडिंग कसं होतंय ते बघा. इन्फॉर्मेशन सांगा नाही. झालं का स्कॅन? हँग ऑन. आता बघा आलं का सगळं. तुमचं 69चा ऑन पेज स्कोअर आहे. ऑन पेज स्कोअर किती आहे? 85चा. तुम्हाला 70 पेक्षा जास्त. परफॉर्मन्स 54 आहे. परफॉर्मन्स किती पाहिजे? 70 पेक्षा जास्त पाहिजे. हे कशासाठी? टोटल इंटरनल लिंकिंग. तुम्ही काल कोणीतरी मला क्वेश्चन विचारला तर इंटरनल लिंकिंग काय असतं. पुढे गेल्यानंतर समजलं ऑफ पेज एसईओचा पार्ट आहे. मी तुम्हाला आता ऑडिट कसं करायचं ते शिकवतो. बरोबर ना? टोटल स्क्रिप्ट किती लिहिलेले आहेत तुम्ही? 55 लिहिलेले आहेत. एक्सटर्नल बॅकलिंक किती? म्हणजे एक्सटर्नल बाहेरून किती ट्रॅफिक येत आहे, त्याच्यामधून किती बॅकलिंक आहे. नंबर ऑफ इमेजेस किती? इथं 12. प्लेन टेक्स्ट साईज किती आहे? 3599. समजलं? म्हणजे 3500चा कंटेंट येतो. समजलं का बाबूआ? समजलं का? नंतर प्लेन टेक्स्ट रेट किती आहे? म्हणजे प्लेन टेक्स्ट एवढा जास्त नसला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे 16च्या पेक्षा जास्त नसला. वी फाउंड #1 H1 टॅग्स ऑन द पेज. कोणता H1 टॅग? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. आवर प्लेसमेंट काय टाकलंय? आवर प्ले स्टुडंट एक इन्क्वायरी फॉर्म H1 #11 H2 टॅग कोणतं येतं? टोटल 11 किती येतं? H2 टॅग आहे. तर मग तू सांग की H2 टॅग किती वेळा वापरला पाहिजे? H2 टॅग कशासाठी लिहिला जातो? किती वेळा पण वापरू. म्हणजे जर तुम्हाला काही सब हेडिंग द्यायची असेल, मी जर भाषण केलं 1 तासाचं करू शकतो. नरेंद्र मोदी भाषण 2 तासाचं पण करू शकतो. तुमचं भाषण किती मोठं आहे तेवढं टॉपिक तुम्ही चेंज करणार. मग टॉपिक सब टॉपिक जर लिहायचं असेल तर तुम्हाला H2 टॅग. H2 टॅग किती? H3 टॅग कोणता आहे? हे. मग जर तुम्हाला आता असा जर कोणी क्वेश्चन विचारला की H3 to H4 टॅग किंवा H1 to H6 टॅग कोणते कोणते आहेत ते चेक करण्यासाठी कोणता टूल वापरला जातो? तर सांगा तुम्ही कोणता टूल वापरला जातो? सांगा सांगा. तुम्ही सांगा त्यांच्यावरनं. तुम्ही पण त्यांच्या बहिणीचे आहेत. Yes. बरोबर चुकीचं सांगितलं त्यांनी. तू सांग. त्यांचा भाऊच आहे तू पण सांग. हा? हाच म्हणजे कोणता? तुम्हाला पण वाचता येत नाही का? SEO मॅटर. लिहिता वाचता येतंय ना? एवढा खर्च कशाला केलाय घरच्यांनी? हा? डिग्री टाकायची डिग्री टाकायची का पत्रिकेत? हा? काय? हा? कन्सोल पण दाखव. चहा केल्यानंतर तुम्हाला चहा परातीत पण पेता येतो, कपात पण पेता येतो, बशीत पण पेता येतो. आणि आब्रेकीत पण मी पिलेलो आहे. तुमचं इन्फॉर्मेशन. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कॅरी बॅग मध्ये कप नसल्यावर काय करणार? तोंड पुसायसाठी रुमाल पण यूज करू शकतो, स्वतःचं शर्ट पण यूज करू शकतो किंवा टिश्यू पेपर पण यूज. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तोंड माझं आहे. तुम्हाला आहे का? काय नाही प्रॉब्लेम. मग तुम्ही टूल कोणता पण यूज करा. सायकल पंक्चर काढायला काय वापरलं जातं? हा?
हा सुलोचन वापरलं जातं, पण खोलायला टायर काय काय खोलले असतात, पानं असतात. पण मी उलथाण्याने पण टायर खोललेला आहे लहानपणी. कोण काय बोललं का मला? काम होण्याशी मतलब आहे. मग तुम्ही H1, H2, H3 तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला की H1 टॅग कोणता आहे आणि H3 टॅग कोणता आहे हे मला काढून दाखवा. तर तुम्ही कोणता टूल वापरलाय हे कोण विचारणार आहे का? मॅटर करेल का? काहीच मॅटर नाही करत. मॅटर काय करणार आहे? तुम्ही बरोबर सांगितलंय का चुकीचं सांगितलंय? मग ह्याचं टायटल काय आहे, डिस्क्रिप्शन काय आहे, इमेज काय टाकलेली आहे, URL काय टाकलेलं आहे, टाइप्स काय आहे, आर्टिकल आहे, समरी, लार्ज इमेज काय आहे, ॲक्सेसिबिलिटी कशी आहे, कशामध्ये बनवलेली आहे. नंतर येतं इमेज विदाउट अल टॅग. काय काय एरर दाखवल्यात, अल टॅग नाही टाकला, इनपुट्स नाही दिले. मग हे तुम्हाला चेक करणार आहे. नंतर कॅनोनिकल पॉईंट वगैरे ते तुम्हाला शिकवायचं बाकी पुढे गेलं. H1 टॅग दिलाय, कॅनोनिकल टॅग दिलाय, फेविकॉन दिलेला आहे, गुड कंटेंट दिलेला आहे. हे सगळं तुम्ही म्हणजे काय SEO डिटेल 92% आहे. हा हा ते आपल्याला चेंज करावं लागेल. मग तिकडे द्यावं लागतं. हो, इथं काय नाही करायचं. हे फक्त आपण वेबसाईट डेव्हलपरला सांगू शकतो तुम्ही चेंज करा. हे सगळ्या एवढ्या एरर तुम्हाला परफॉर्मन्स डिटेल किती आहे, काय चुकलेलं आहे, हे सगळं आता हे रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आणि हा डेव्हलपरला पाठवायचा आहे. डेव्हलपर काय करेल, हे सगळं व्यवस्थित करेल. ह्या ज्या आहेत त्या सगळ्या टेक्निकल एरर आहेत. रेंडर ब्लॉकेज रिक्वेस्ट होती, 710 मिली सेकंद लागतात त्याच्यासाठी. म्हणजे मल्टिपल पेजेस रिडायरेक्ट होतात. एवढ्या सगळ्यात काय येतं, एरर येतं. तुम्हाला समजलं कोणता टूल आहे? SEO मॅटर. कशासाठी? SEO ऑडिटसाठी. दुसरा टूल कोणता आहे SEO ऑडिटसाठी? SEO ॲबिलिटी पण आहे. बघा, आता पूजा शिंदेला जर आपल्याला जर पूर्ण डिजिटल मार्केटिंग शिकवायचं म्हणलं, SEOचा टॉपिक, तर तिला SEO शिकवायला कमीत कमी 1 महिना लागेल. पण तुमच्या दोघांना जर शिकवायचं म्हणलं तर किती दिवस लागेल? 3-4 दिवस, जास्तीत जास्त 8 दिवस. बरोबर आहे. एवढा डिफरन्स का? तू सांग अंकिता शिंदे. प्रत्येकाची म्हणजे ग्रास्पिंग पॉवर प्रत्येकाची वेगळी आहे. मग मला आता तुम्ही सांगा, एक वेबसाईट आहे VR इंटेरियर आणि एक वेबसाईट आहे NMD इंटेरियर. मग दोघांमधली कोणती वेबसाईट लवकर रँकिंग होईल हे कसं काढणार तुम्ही? काय सगळं काय चेक करणार तुम्ही? आणि दोघांना पण एकाच मलाच सांगितलं ते. मलाच सांगितलं की मला एक NMD ची वेबसाईट रँकिंग करायची आणि एक कोणाची करायची, दुसरा आपला कॉम्पिटिटर आहे XYZ त्यांची रँकिंग करायची आणि सेमच कीवर्डला रँकिंग करायची आणि दोघांमध्ये पण सेमच कंटेंट आहे. तर मग बोला, तुम्ही दोघं पण एकाच वर्गात होता, तुला लवकर समजते तिला कमी समजते. काय फरक आहे का? दोघं पण एकाच आहेत. एकाच मॅडमने शिकवले, एकाच टीचरने शिकवले, तरी पण दोघांमध्ये नॉलेज कसं काय फरक आहे, डिफरंट कशामुळे असं? त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतो ग्रास्पिंग पॉवर. तसंच आता बघा, मी ऑडिट करून तर आधी सांगतो आणि नंतर ह्यांचं एक्झाम्पल सांगतो. मला फक्त लक्ष द्या, ह्यांचं लक्ष करा. ठीक आहे, झालं. SEO ऑप्टिमर कशासाठी वापरला जातो तू सांग मंगेश? चेक करायला SEO ऑडिट करायला. काय चेक करायला? ऑडिट करायला. रिकमेंडेशन किती आलेत? 11 आले. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल काय काय आले ते. बघा, तुमचं ऑन पेज SEO A+ आहे. तुमचं लिंकिंग किती D म्हणजे ABCD येते तुम्हाला. मग चांगलं आहे का खराब आहे? ऑन पेज SEO चांगलं आहे का लिंक चांगलं आहे का? ऑन पेज SEO. युजिबिलिटी चांगली आहे का लिंक चांगलं आहे का? लिंक चांगलं आहे. -D मध्ये. परफॉर्मन्स चांगला आहे का सोशल मीडिया चांगला आहे? हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आपण कुठं कमी पडतो हे समजतंय. हे तुमचं रिपोर्ट कार्ड आहे. तुमचं परफॉर्मन्स कसा दिसतोय डेस्कटॉपवरती आणि ह्याच्यावर.
खाली गेलात. आता इथं बघा, एक्झिक्युट लिंक बिल्डिंग स्ट्रॅटर्जी कमी पडते. हाय प्रायोरिटीवरती त्यांनी चेंज करायला सांगितलंय. ऑप्टिमाइज कोर वेब विटल कमी पडतंय. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. टायटल लिहिलेले आहे ते पण बरोबर आहे, 55 कॅरेक्टरचं. मेटा डिस्क्रिप्शन ओके. नंतर SCRP नीट प्रिव्ह्यू कसं दिसतंय, IT सर्व्हिसेस आणि बिझनेस कार्ड लिंक कसं दिसतंय ते तुम्हाला सांगतो. H1 टॅग कोणता आहे इथं पण समजेल. H1 टॅग कोणता आहे आणि H2 H3 H4 H5 टॅग किती इथं 3, H3 टॅग किती इथं 4, H2 टॅग किती इथं 11. त्या टूलमध्ये चेक केलं तिथं पण सेमच दिसले, इथं पण सेमच दिसले. कीवर्ड कन्सिस्टन्सी बरोबर आहे का? येस. कीवर्ड कन्सिस्टन्सी किंवा कीवर्ड मॅपिंग हे दोघांचं मिनिंग सेमच आहे. कीवर्ड कन्सिस्टन्सी म्हणजे काय? कन्सिस्टंटली किती डिस्टन्स नंतर. कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. सगळ्यांना समजलं? बघा, आता हे कॅनोनिकलायझेशन काय असतं किंवा इंडेक्सिंग टॅग टेस्ट झाला का? इंडेक्सिंग झाली का म्हणजे त्यांनी आपल्या वेबसाईटला नंबर दिलाय का? जर हिथं चेक करायचं नंबर दिलाय का, स्क्रॉल झालाय का. इंडेक्सिंग हेडर टेस्ट झाली का? येस. robot.txt फाईल अप्लाय केले का? नाही. काय केलंय ते सगळं. बाकी काय असतं बरोबर. ते आपलं शिकायचं बाकी. लगेच सांगतो मी तुम्हाला. आता बॅकलिंक जे तुम्हाला निखिल सरांनी आता इंटर्नशिप चालू केली, तर आपण कुठं कमी करतोय? तुमची बॅकलिंकमध्ये. कुठं? तुमचा डोमेन स्ट्रेंथ किती आहे? 22%. पेज स्ट्रेंथ किती आहे? 11%. मग ही वाढवायची आहे आपल्याला. आणि आपण कुठं कमी पडतो? बॅकलिंकिंगमध्ये कमी पडतो. बाकी सगळं ओके? ठीक आहे. तर आता बाकीच्या गोष्टी आपल्याला आता जेवढ्या टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, ऑल टॅग, कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी आणि कीवर्ड प्रॉमिनन्स एवढे 11 रँकिंग फॅक्टर आपण पाहिले. लोडिंग टाइम शुड बी लेस दॅन 3. एवढे 11 रँकिंग फॅक्टर पाहिले. आता ह्याच्या पुढं पाहू आपण. का बंद करायचं तुला बोर होतं? पुढे शिकू आपण. तर बघा, आता पुढं आपण शिकणार की जर तुमची वेबसाईटमध्ये जर कंटेंट लेस दॅन 300 वर्ड असेल तर रँकिंग होईल का? नाही होत. का? कारण 800 वर्ड. तुम्ही काय केलं? बनियल न घालता शर्ट घातला. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही काय प्रॉब्लेम आहे? नाही काहीच नाही. मग इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत? तुम्ही काय असताय? इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत? शर्ट इम्पॉर्टंट. मग तसं की मेन तुमचं टायटल डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन असलं, ह्या बाकीच्या गोष्टी काय ते सपोर्टिव्ह आहेत. बरोबर ते आहे. असल्या वेट अजून ते आपला असलं बेटर आहे. मग अजून कम्फर्टेबल आहे. आतलं शरीर दिसणार नाही. हे पण गोष्ट ओके. म्हणजे कम्फर्टेबल वाटेल आपल्याला. सेम तसंच आहे की आता ह्याच्यामध्ये फेविकॉल असतं. काय म्हणलं मी? फेविकॉल बोललो का? तुम्ही काय चित्र काढताय? हा, काय ऐकलं सांगा मग? फेविकॉल. काय ऐकलं त्यांनी? फेविकॉल. काय करतं फेविकॉल? काय विचारलं मी? फेविकॉल. तुमच्या वेबसाईटला फेविकॉल लागतं. फेविकॉल म्हणजे काय? लोगो. जर तुमच्या वेबसाईटमध्ये जसं मी आता इथे सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस, तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये फेविकॉन ज्या ज्या वेबसाईट रँकिंग झाली, जर तुमचं फेविकॉन नसेल तर काय होईल? रँकिंग होईल. दिसले का फेविकॉन? आता बघा इथं फेविकॉन दिसतंय का? पण ही कोणता आहे? स्पॉन्सर रिझल्ट आहे. इथं बघा, इथं फेविकॉन दिसलं का? इथं फेविकॉन दिसलं का? इथं फेविकॉन दिसलं का? दिसतंय का? इथं फेविकॉन दिसतंय का? इथं फेविकॉन. SEO करताना फेविकॉन म्हणजे लोगो. तर फेविकॉन तो तुम्हाला गुगलवरती आला पाहिजे. आणि हो कधी येतो? गुगलच्या स्क्रॉलने स्क्रॉल केला तर. मग रँकिंगसाठी फेविकॉन पण इम्पॉर्टंट. पहिलं काय इम्पॉर्टंट आहे? युजर फ्रेंडली URL. दुसरं काय इम्पॉर्टंट आहे? टायटल. तिसरं काय इम्पॉर्टंट आहे? H1 to H6 म्हणजे हेडर सेक्शन. म्हणजे 10 का बरं? 5 मिनिटं झालं. आणि कंटेंट शुड बी मोर दॅन 800. आता हे फेविकॉन इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर
तुमचं आता माझे जर मी काय केलंय एखादा ब्लॉग टाकला तुमच्या वेबसाईटवरती, तर ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं आता ह्यांचं दोघांचं एक्झाम्पल, की दोघी पण एकाच वर्गात शिकल्यात, दोघी पण एकाच घरातल्या आहेत, एकच टीचरने शिकवले, पण हिला जास्त समजतं तिला कमी समजतं का? कारण हिची ॲथॉरिटी जास्त आहे, म्हणजे ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे. तर आपल्या वेबसाईटचा ॲथॉरिटी चेक करता येतो. काय चेक करता येतो? ॲथॉरिटी. ॲथॉरिटी म्हणजे ट्रस्ट. तर तो कसा चेक करायचा तू सांग? त्या वेबसाईटला रँकिंग करण्यासाठी किती वेळ मोजवर. मोजवरती यूज करायचा, ह्याच्यावरती ॲथॉरिटी. जर तुमचा ॲथॉरिटी, मी जर आता लिंक्डइन वरती जर एखादा आर्टिकल लिहिलं तर ते 1-2 दिवसात रँकिंग होईल. मी जर ते जर आपल्या NMDच्या वेबसाईटवरती लिहिलं तर मला किती दिवस लागतील? 2-3 महिने लागतील का? कारण आपला लोड हे किती आहे आणि कोणत्या कोणत्या कीवर्डसाठी आपली वेबसाईट रँकिंग झाली ते पण कशात चेक करायचं? मोजमध्ये चेक. आता काल एक आपण कन्सेप्ट पाहिला होता. कोणता कन्सेप्ट पाहिला होता? आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग लिहिल्यानंतर तो आपण काय करतो? पब्लिश करतो. पब्लिश केल्यानंतर वेगवेगळे काय येतात? स्क्रावलर येतात. मग कोणत्या स्क्रावलरला अलाव करायचं आणि आपला आता अथॉरिटी किती? 4 आहे. किती कीवर्ड रँकिंग झाले? 24. समजलं? आणि आपल्या कॉम्पिटिटरचा अथॉरिटी स्कोअर किती? इथं दिसतंय. ह्यांचं जास्त आहे आपल्यापेक्षा. ह्यांचं जास्त आहे. समजलं? तर त्यांना कमी वेळ लागेल, कमी एफर्ट लागेल. त्याच्यामुळे अथॉरिटी वाढवायची. आता क्वेश्चन असा येतो की अथॉरिटी वाढवण्यासाठी काय करायचं? आपण robot.txt नंतर पाहू. आजचा फक्त एक शेवटचा क्वेश्चन आहे की अथॉरिटी वाढवण्यासाठी काय करायचं? तुम्ही जर आता तुम्हाला कसं असं सगळ्यात मोठं मुलगी म्हणलं तर कोणाचा आन्सर आहे? सगळ्यात हुशार मुलगा म्हणलं कोणाचा आन्सर आहे? बरोबर आहे. तर मग आपल्याला जर आता या सगळ्या गोष्टी आपली अथॉरिटी आहे ती वाढवायची म्हणली, ट्रस्ट जर वाढवायचं म्हणलं तर खरं बोलावं लागेल. किती दिवस? म्हणजे लाचे 1 वर्ष. तर लोक तुमच्यावर भरोसा ठेवतील. मग तसंच की आपल्या वेबसाईटचं जर अथॉरिटी वाढवायचं तर काय करायचं? अथॉरिटी का कमी होतो? खोटं बोलल्यामुळं. तसंच की आपल्या वेबसाईटमध्ये कंटेंट जर पूर्णपणे काय केलं आपण? कॉपीड कंटेंट नसला पाहिजे. पूर्णपणे काय पाहिजे? ओरिजिनल कंटेंट पाहिजे. दुसरं काय पाहिजे? स्पॅम लिंक नसलं पाहिजे. स्पॅम म्हणजे काय? डुप्लिकेट. तिसरं काय पाहिजे? जास्तीत जास्त ट्रॅफिक आणलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे काय? म्हणजे जर सपोज आपल्याला रिन्यू करायचं आहे, डोमेन रिन्यू करावा लागतो GoDaddyमधून. तर तो रिन्यू करण्याच्या 1-2 दिवस आधीच आपल्याला काय करायचं? रिन्यू करायचा आहे. जर तुमची वेबसाईट बंद पडली आणि त्याच्यानंतर काय केलं? आपण रिन्यू केला. तर त्यावेळेस काय होतं? डोमेन अथॉरिटी अजून कमी. डोमेन पैसे देऊन घेतला. ₹99. ₹1 1 करोड 10 करोड पर्यंत डोमेनची रेट असते. ते GoDaddyवरती. डोमेन अथॉरिटी कशी वाढवायची? तर तुम्हाला रिन्युएशन वेळेच्या आधी करायचंय. दुसरं काय करायचंय? ट्रॅफिक क्वालिटीचं आणायचंय. तिसरं काय करायचंय? कंटेंट क्वालिटी आणा आणि इरिलेव्हंट लिंक पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी केल्या तर डोमेन. ठीक आहे. आता तुम्ही कालचा जो कॅम्पेन आहे ह्यांना 4 दिवसापासून आपली ॲड बंद आहे. ठीक आहे. SEOचे